आईने आज काय बनवले? पावसाळी रानमेवा, कारांदे, वळकुंद्या, एक नंबर. अंगारकीप्रमाणे कमीच आहे गर्दी, तर बरीच असते. इकडं शालनचे पोरण डायरेक्ट दर्शन आहे. साईडच्या लाईन बाहेर घालतो. बरोबर आहेत गे, लूज नाही आहेत ना? राहू दे चल मग नाही का. आईने टेकल्याची भाजी आणली, कड्डूची थोडीशी रानभाजी, पावसाळी रानभाजी मस्त आयुर्वेदिक असतं, पौष्टिक मस्त खायची. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पटेल ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. तर आता आम्ही चाललो आहे बालेगावच्या गणपतीचं दर्शन करायला आणि आता सर्वांची तयारी झालेली आहे. तर आम्ही निघू थोड्याच वेळात. तुम्हाला सर्वांना संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आईने आज तुम्हाला काय बनवलं दाखवतो, इकडं तुम्हाला दाखवतो. आईने आज काय बनवले? पावसाळी रानमेवा, कारांदे, वळकुंद्या, एक नंबर. या वळकुंद्या उपासाला खातात आणि आईच्या वळकुंद्या अशा होतात की कडू बिलकुल लागत नाही. आई काहीच टाकत नाही, सोडा फक्त असं, बाकीचं दुसरा काही नाही. चवीपुरतं मीठ असते बघा, एक नंबर, कडू व्हिडिओ नाही. बघा आईने मोदक बनवले मोठा, बाल्याला चाललं पाय पडायला आणि बाकीचं तेल उकरत ठेवलं. तो मोठावाला आहे. आता आम्ही निघू थोड्या वेळेला. अंगारकी तू येशी का मंदिरावर? अरू तू येशील ना? त्याला वाटलं टाकून सायकल चालू मग येशील नाही ग? येशील ना बाल्याला? तू सायकल घेऊन ये बाल्याला, आम्ही रिक्षाने येतो. चालेल? चलेगा दौड़ेगा. बघा मस्त. आणि इकडे बघा अर्णवला त्या दिवशी डिमार्टला गेलो, पावसाळी सँडल आणलेली. इकडे बघा ती एकच याच्याच घातलेली, तो पण ट्रॉलिंग बसलेला. तर एक याचा आतमध्ये घुसतो ना, तो छोटा आहे आणि एक याचा मोठा आहे. तर ते आता आल्याला चाललं तिकडून येताना तसंच डिमार्टमध्ये जाऊ, चेंज करू. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो. तिकडे आज अंगारकी आहे ना, भरपूर गर्दी असेल. तर आम्हाला पण निघायला वेळ झाला, 10:30 वाजले सकाळीचे. चला फायनली निघलो आता आम्ही बाल्याला. इकडे बघा शेटकावत जाऊन बसले रिक्षाने, फोटो काढायला पण नाही आला. अर्णव शेटला दुनियाभरची गाई, हे फोटो काढायला यायचं तर आगाव. आम्ही थांबलोय उसारगड नाक्यावर. बाबा गेले हार आणायला. पाऊस पण आला, 2 दिवस पाऊस पडत नाही. आता पण ऊनच पडत होता, पण एन टाइम पडायला लागला पाऊस. आता निघतो. पाणी कसं उठले, आम्ही पोचले घेतले. इकडे आपल्याला थोडं पाणी भेटला, इकडे ऊन पडतंय ना. पण बघा काल आम्ही उठले.
इकडे बघा हारू शेट. हारू गॉगल करला तुम्ही? फायनली पोचलेलो आहे. आता गाड्या पण भरपूर आहेत इकडे बघा, बघू शकता तुम्ही. इकडे पण त्या साईडला पण लागलेत बरेच. गर्दी असेल आज, अंगारकी आहे ना. बघू आता किती गर्दी आहे मंदिरात. चला मला तिकडेच भेटतो. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तिकडं आपण फायनली आलो. गर्दी आहे थोडीशीच आहे गर्दी, एवढी नाही गर्दी. पोऱ्याला झोपता नव्हतं तिकडे. अंगारकीप्रमाणे कमीच आहे गर्दी, तर बरीच असते. पोऱ्याला झोपतं. अरे तिकडे बघा छोटा बाबू आले दही वडे घेऊन. अरे भाल्याला पण होता कडवली आई. कडवलीला मामा सगळीकडे फिरते ना. मामा वरती माझी तिथले नका लावू, ही खाली नका लावू. मंदिरासाठी भाविकांना बसायला शिवशक्ती रातिलेगाव जलसा ग्रुप संदीप गायकरने दिल्या. रातिलेगावच्या शालनचे पोरण डायरेक्ट दर्शन आहे. साईडच्या लाईन हो बस कर. फुल गर्दी चालले. आपले मित्र आहेत, युट्यूबर मित्र आहे शिलगावचा. आपली मंदिराने एंट्री होल. जाम गर्दी होती बघा, बघू शकता भरपूरच गर्दी होती. अजून तिकडे पण तिकडे लाईन आहे बरीच. बघू शकता तिकडे बघा. आता अर्णव शेठ बाहेर पडतं. हा कर बाप्पा. वा मस्त या आता इकडे. फायनली आपली मंदिरात एंट्री झालेली आहे. इकडे बघा आई नैवेद्य आणले आपल्या घरातून. पेटून घेतो. फायनली आलो आपण बाप्पाजवळ. बाबा हार घालतो. पुढे अरू हे दर्शन घे बाप्पाचा. अगरबत्ती पेटून घ्या मागे. चला वा पुढे. हे लवकर चल. हे पूजा चल लवकर.
मंदिर मामा इकडे मस्त खिचडीची सोय केली महिला मंडळाने आणि गर्दी बघू शकता एवढी लाईन आहे बघा बाहेर गेली आता लाईन इकडे बघा आपल्याला मावशीचा भेटल्या ना मंदिरावर बाल्याच्या मंदिरावाल्या दर्शनाला इकडे बघा आपल्या पप्प्या भाऊची ए पप्पा फिरायला गेले तुला घेऊन नाही गेला इकडे बघा दर संकष्टीला कुठल्या ना कुठल्या पोराचं जोकायचं असंच या संकष्टीला पण आहे अरू शेठ हो घेतला ना अरू काय खातो पेपर खातो अरू हो ना आता अंगारकी आहे ना बरीच पोरांना चकून झाल्या गर्दी पण जाम आहे पार लाईन तिकडे गेले फायनली आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि मला शिलगावातला मित्र भेटलेला तो पण यूट्यूबर आहे त्याचं पण ब्लॉग एकदम चांगले असतात अनिल सालवी ब्लॉग त्या चॅनलचं नाव आहे त्याच्या तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या तो पण आता लाईनीला भेटला पण आता थोडा वेळ थांबलेलो दिसला नाही तो आता मी निघलो आहे की आम्हाला डीमार्टला पण जायचं आहे भरपूर गर्दी आहे कारण की अंगारकी आहे ना चला भेटतो आता इकडं बघा कुत्र्याचा छोटा पिल्लो होता आपल्या रिक्षा खाली टायरची इथं तुम्ही ना गाडी उभी असली ना पार्किंगला तर खाली बघा मुके जनावर असं कुत्रा वगैरे तर मगाशी पण इथं 4 व्हीलर खाली होता इथं 4 व्हीलर होती तो एक आणखी एक आहे बाबा हे बघ आणखी एक याला काढ कारण की आपण गाडी चालून तसंच निघतो त्याच्याकडे असलं समजत नाही चल 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 आणि इकडे बघा ते दोघी पण कड्डूच्या भाजी टिपतान टेकला बघताना तर टेकला नाही भेटला त्यांना कड्डू भेटले अरू डॉगी कुठे आपली रिक्षाची इथं होता ना अरू आणि आता जसा वेळ होईल ना आता वाजले 1 जसा वेळ होईल तशी गर्दी वाढतच जाईल आमचं दर्शन झाले चला आता निघतो इकडे बघा आईचं बघा आईनं पूजा टेकल्याची भाजी करू आलेली आहे आम्हाला थांबवली इथं जायचा डीमार्टला डायरेक्ट कंटाला हवा याची आई बघा आता आम्ही निघलोय आईने भाजीची टिपली गड्डूची आई इकडे बघा आपले सोयीकडे आहे वळखून त्या डब्या ना धरल्या दादा झोपला आता डीमार्टला जायचं आहे आई गौरी सोयीकडे बा चालू मध्ये म्हणा वळखून द्या बरोबर आईने असते ना मग आईला आवरे पट्टन त्या डब्या पार्सल बस दर्शन वगैरे झाला तेव्हा खायची सुरुवात केली आता रिक्षानच या वळखून खायला इकडे बघा आपण आरूची बुटा चेंज केली आणि तेच कलरची घेतली काय बाबू हा मस्त आहे काली आहे बुटा तुझे आता बुटा चेंज केले आणि ती 26 नंबरची होती एका गावाला बारीक होता एकाचा मोठा होता 27 नंबरची घेतल्या बरोबर आहेत काय लूज नाही आहेत ना राहू दे चल मग ही नाही का फायनली आरूची शॉपिंग झालेली आहे बुटा चेंज केली दुसरी हे तीच घेतली तर नंबर चेंज केला त्याचा आणि मला 2 टॉवेल घेतलं चला आता फायनली निघालो डीमार्टमधून आणि आर्नवला लागते मोठू पत्तूची गाडी एक पोऱ्याची बघली तिथे तर गाडीत पोजे बोलते तिकडे बघा नाटका बघा आरूची आरू तिकडे बघा रागला बघा आर्नवला मा घरी किती गाड्या आहेत ना चल लवकर नेक्स्ट टाइम आणणार नाही मग तुला पिझ्झा लागते आज उपास आहे मग तुला एकटा थोडी पिझ्झा खाशील चल रे चल आरू आम्ही चाललो तू राह एकटा इथं तिकडे बघा फायनली घरी आलो आपण आणि आईने इकडे बघा बाल्याच्या येताना मला
डिमार्टला जायचं तरी बोलतो थांब थांब बोलतो मला भाजी करू दे बोलतं. इकडे भेटते तरी बोलते मला भाजीच आणायची बोलतं तिकडच्या. इकडे कड्डूची भेटते टेकल्याची ना भेटे. टेकल्याची भाजी इकडे ना भेट मला टेकल्याची भाजी भेटते थोडा लांब जायला लागते. इकडे बघा, कड्डूची इकडे जाम बघा. आहे इकडे. आईने टेकल्याची भाजी आणली कड्डूची थोडीशी आहे. रान भाजी पावसाळी रान भाजी मस्त आयुर्वेदिक असतं पौष्टिक मस्त खायची सर्वांनी चांगली असतं शरीराला. आता केवला पण येईल थोडे दिवसांत. केवल्याचं भजे करायचं आमटी करायची वड्या करायच्या काही पण करू शकता. टेकल्याची भाजी कड्डूची भाजी ती पण बाहेर लागते खायला. आता ही आजी आपली इकऱ्याची पण येईल. इकऱ्याची पण येईल. तर जाम चांगली वाटाला राजवाडी. इकडं बघा आपला अर्नो शेट घराला बी नाही तर लगेच सँडल घालायला लागला. घालून बघतं बघू चालून दाखव. म्हटलं बी घेतलं ना. घेतलं ते अरे दाखव वा चालून. अर्नो शेट वाटतं ना अर्नो शेट फॉर्म मध्ये आहे. पावसाळ्याच्या अर्णव दिवसाला. कसं मस्त होतं का सुसू करता मस्त. पहिले आता. बघू दाखव मला बघू. अरे वा एक नंबर. हा, हा, हा. इथं फॅमिली हाय. आता फ्रेश वगैरे झालो. आता नाश्ता करून घेतो. नाश्ता म्हणजे उपवासाचा. आईनी वलकुंद्या बनवल्यात ना 2-3 खालत्या रिक्षामध्ये मगाशी येताना तर थोडेसे खातो. मला लगेच झोपून घेतो. कारण की रिक्षावरून आलो ना लगेच तयारी करून आम्ही बाल्याला गेलतो. आता भरपूर 3 वाजले घरी यायला. डीमार्टला पण गेलतो तिकडून. आता झोपाले कारण की दुपारी झोपायची सवय आहे. आता वलकुंद्या खातो झोपतो. इकडे बघा वलकुंद्या. या वलकुंद्या खायला. अरो येतो का वलकुंदी खायला येतो. हां पाहिजे का तुला पाहिजे नको. आता झोपेतून उठलो. आईने इकडे बघा हे आंबे आणलेले. आईला बोललेलो बरं आंबावडी बनवू आपण. बरं इकडे तुम्हाला दाखवतो. आईने 3 आंब्यांचं करून घेतले. कसं पल्प करून घेतले. आपण त्या दिवशी फणस पोळी बनवली ना वट पौर्णिमेला फणस आणलेला त्याची फणस पोळी बनवली. बरं आंबावडी पण बनवू ना आपण. त्याचं आपण बनवून घ्यावं मस्त. नंतर आई बघ मला आंब्याचा पल्प काढून देतात थोडासा खायला. काय रे हे आंब दसरी आंबावडी बनवतं ना तुला आवडतं ना. हे मी इकडे पप्पाच्या बोलायला इकडे ये ना. गाडी घेऊन ये ना तुझी. गाडीवर ये ना. पप्पाला काय दिले मी नी. काय रे तुला आंबा आवडतो ना मँगो आवडतो ना तुला घे खा घे. पप्पांना काय दिले बघ खाशील का. हे का? दसरी आंबा हा. दसरी. हा कर घे लवकर. काय चालू ठेव चालू ठेव. इकडं गाईने घेतला आंबावडी बनवायला. आता चवीप्रमाणे साखर टाकायची. इकडे बघा आपली आंबावडी बनते मस्त. आता मला बनल्यावर दाखवीन. थोडीशी वेलची पावडर टाकायची. इकडे बघा आपली अशा प्रकारे आंबावडी रेडी. आई आता ताटाला तूप चोलतं चिपकावणं म्हणून. आता हे मस्त पसरून घ्यायची. थंड करायची ना मला घे उन्हात वाळत टाकायची. आता असं आली 2-3 दिवस पाऊस जास्त नाही ऊन पडतं म्हणून आईला आणली बनव बरं.
उन्हात ठेवायची तिला. 1 ते 2 दिवस ऊन दिला की होईल ती लगेच. अशा प्रकारे आपली आंबावडी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, 1 नंबर दिसते. आता ती उन्हात ठेवायची, रेडी होईल. मला आता रात्रीच्या वाजले 9, चंद्रमंत टाईम झाला. तर पाय पाडून घेतो. तिकडं बघा पूजाने ओट्यावर मांडले वाटा. बाहेरच पावसाचं आहे ना, त्याच्यामुळं. अरू पाय बरे बाप्पा करे. अरू बाप्पा करे लवकर चल. बाप्पाला साखर दिले मम्मीने. केला ना दिला. ये लवकर चल. अरू बाप्पा करे लवकर. पकड ग त्याला. जो त्याला परवा पाया तर. अरे बाप्पा कर. मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे, मला चांगलं आरोग्य दे. मला चांगली बुद्धी दे. बोल मला चांगलं आरोग्य दे. आरोग्य दे. पर पाया पर आता. डोकं टेक, डोकं टेक, डोकं टेक. डोकं टेक, डोकं टेक, डोकं टेक. बाबा पटलं बी. माता टेकला ना मग. जा जा चांगली. नको आता जेवायचंय. बुटा कशाला? आता पाया पडले, आता कशाला बुटा घालतो. आरू शेट आपला प्रसाद देतो बाबाला. पाय पड. हा आता आईला जा. आईचे पप्पा करता. आता आईला प्रसाद दे ना. पप्पा कर. जा लवकर आरू. जे पाया पर. प्रसाद दिला आईला. दिला दिला. हा माझ्या पोराचं दुखणं. आपला पाय वगैरे पडून झाला. आपले आता जेवायला बसलो. नाही ताटली छोटी. जेवायला बसलो आता. आता वाटतील आता या जेवायला. आता उपवास सोडतो. दे आरू शेट बघा आपला. दे सगळं. नावाचं नाही देवाजवळ. सर्वांना सांग या जेवायला. तू जेवशील घेऊन बरोबर. तू जेवशील. या जेवायला. रेडी झाले बस. इकडे बघा संकष्टी स्पेशल मेनू. बिरडा भात, पनीरची भाजी आहे. ही कसली कड्डू का टेकला. टेकल्याची भाजी, लोणचा, पापड. या जेवायला. फायनली जेवण करून झालेलं आहे. आणि आपला आर्नो शेट राहिलेला फक्त जेवायचा. त्याची नाटकं असतं, त्याला आता भरवायला लागेल. आर्नो जेवायचा आहे. आता ब्लॉग पण आता एंड करतो इथेच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जो कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय. गुड नाईट. बाय करा रू. गुड नाईट कर. किशी देस.